नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या राशन कार्ड संदर्भामध्ये आहे, म्हणजेच शिधापत्रिका संदर्भामध्ये आहे. आता तुमच्या बऱ्याच कमेंट मला त्या विषयावर आलेल्या आहेत. आता बऱ्याच महिला म्हणतायत की ताई आमच्याकडे राशन कार्ड नाही किंवा आमचं राशन कार्ड बंद झालेलं आहे, आम्हाला आता राशन मिळत नाही. तर आपल्या जेवढे नागरिक महाराष्ट्रामध्ये अंत्योदय योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असतील, बरोबर, म्हणजे तुम्ही राशन घेत असाल अंत्योदय योजनेच्या अंतर्गत, बरोबर, तुमच्या राशन कार्डवर, तर त्या लोकांना मध्ये ई-केवायसी करायची होती तुमच्या राशन कार्डची, बरोबर. तुम्हाला तुमच्या राशन दुकानात जायचं होतं, त्या ठिकाणी तुमचे सर्वांचे कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड तिथे द्यायचे होते, तो फॉर्म भरून द्यायचा होता, त्या ठिकाणी थंब द्यायचं होतं आणि बायोमेट्रिक तुम्हाला करून घ्यायचं होतं आपल्या राशन कार्डच्या अंतर्गत, बरोबर. आता हे ज्यांनी ही प्रक्रिया केलेली आहे तर त्यांना आता हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे, म्हणजे ज्यांचं राशन कार्ड चालू आहे आणि जे आता अंत्योदय योजनेच्या अंतर्गत राशन घेत असतील त्या नागरिकांना या अगोदरचं जे राशन कार्ड होतं ते बंद होऊन तुम्हाला आता स्मार्ट राशन कार्ड मिळणार आहे. आता हे स्मार्ट राशन कार्ड कसं असणार आहे तर बघा, आपलं मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये पण, आधार कार्ड आपलं पॅन कार्ड असतं ना, त्याच पद्धतीने हे आपलं राशन कार्ड असणार आहे. त्याच्यावर QR कोड असणार आहे आणि तो QR कार्ड जेव्हा तुम्ही राशन दुकानात जाऊन स्कॅन कराल तिथे तुम्हाला म्हणजे तिथे लगेच तुमची जी आहे ती पूर्ण कुटुंबाची माहितीच सगळी ओपन होणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं राशन कार्ड वापरणार तिथे तुम्ही अशा पद्धतीने वापरलं तर सगळ्याच ठिकाणी तुमची सर्व माहिती मिळणार आहे. आलं का लक्षात? आता बऱ्याच नागरिकांचं राशन कार्ड बंद आहे, त्यामुळे त्यांना तिथे प्रॉब्लेम येत आहे. तर ज्यांचं राशन कार्ड बंद आहे या संदर्भामध्ये मी दुसरा व्हिडिओ शेअर करणार आहे. आता इथं फक्त अंत्योदय योजनेच्या अंतर्गत ज्यांचे राशन कार्ड चालू आहे आणि जे नागरिक लाभ घेत आहेत तर तुम्हाला ही माहिती कुठून मिळणार आहे किंवा हे जे राशन कार्ड आहे जे तुम्हाला स्मार्ट राशन कार्ड मिळणार आहे कुठून मिळणार आहे किंवा ही माहिती तुम्हाला कुठून मिळेल तर तुम्ही ज्या दुकानामधून राशन घेताय, म्हणजेच तुमच्या राशन कार्डच्या अंतर्गत अंत्योदय योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही राशन घेत असाल, धान्य घेत असाल, तर तुम्हाला ती माहिती तुमच्याच राशनच्या दुकानातून मिळणार आहे. ते तुम्हाला ही माहिती देणार आहे. जर तुम्हाला त्यांनी ही माहिती नाही दिली तर तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करा, कारण ही सगळी माहिती त्यांच्याचकडे येणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मगाशी सांगितला होता, हे बायोमेट्रिक वगैरे आपल्याला करायचं होतं, थंब द्यायचं होतं, तर ते सगळं तिथंच करायचं होतं राशन दुकानामध्ये. त्याच पद्धतीने यावेळेस ही सगळी माहिती तुम्हाला त्यांच्याचकडनं मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जिथून तुम्ही धान्य घेताना तिथं विचारा. जे लोक धान्य घेत नसतील त्यांना कुठेही पळापळ करायची गरज नाही. ज्यांचं राशन कार्ड बंद असेल त्यांनीही कुठे पळापळ करू नका, शांत बसा, बरोबर. तर ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे. या विषयावर मला अशाच कमेंट होत्या भरपूर की कुठं जायचं काय करायचं, तर तुमच्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहेत. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. आता ह्याच्यामध्ये अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल, अजून वेगळं काही तुम्हाला वाटत, आणखी याच्या अंतर्गत तुम्हाला काही कमेंट असतील तर मला सांगा. मी मगाशीच तुम्हाला बोलली आहे की या विषयावर ज्यांचे राशन कार्ड बंद आहे तिथे मी लवकरच तुम्हाला माहिती देणार आहे. त्याची माहिती घेते आणि मग तुम्हाला मी माहिती देणार आहे. आलं का लक्षात? मला बऱ्याच नागरिकांनी अंत्योदय योजनेचं पण विचारलेलं आहे, तर ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे अंत्योदय योजनेच्या अंतर्गतही तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. आलं का लक्षात? चला तर मग परत भेटू. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. इतर नागरिकांपर्यंत शेअर करा. मनीषा धुमाळ ऑफिशियल हे आपलं महाराष्ट्रातलं खात्रीशीर युट्यूब चॅनल आहे, जे तुम्हाला खात्रीशीर माहिती देतं सगळ्या सरकारच्या अपडेटवर. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. आलं का लक्षात? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.